यानंतर एक महत्त्वाची बातमी, सर्वसामान्य मतदारांचा रोष 1 नोव्हेंबरच्या सत्याच्या मोर्चात दिसू द्या असं राज ठाकरेंनी आता पदाधिकाऱ्यांना आदेश दिल्याची सूत्रांची माहिती आहे। निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार पारदर्शकपणे तरुणांसमोर मांडा असे आदेश राज ठाकरेंनी दिल्याचं कळतंय। निवडणूक आयोगाच्या चुकीच्या कार्यप्रणालीबाबत प्रेझेंटेशन माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत लोकांशी याबाबत उघडपणे बोला असेही आदेश राज ठाकरेंनी दिल्याची माहिती मिळते। लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या चुका, यादीतील घोळ, त्याचबरोबर कार्यप्रणालीतील राजकीय हस्तक्षेप या सर्व गोष्टींबाबत पुरावे जमा करून लोकांशी बोला असं राज ठाकरेंनी म्हटलंय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडून। विशाल, अतिशय महत्त्वाच्या अशा बैठकीत राज ठाकरेंनी अनेक सूचना केल्यात, नेमकी काय इनसाइड स्टोरी या बैठकीची? नक्कीच दीपाली, मनसेअध्यक्ष राज ठाकरेंनी आज प्रमुख नेत्यांची मनसेच्या बैठक बोलवली आणि या बैठकीमध्ये स्पष्टपणे मनसेअध्यक्ष राज ठाकरेंनी आदेश दिलेले आहेत। नेते, सरचिटणीस आणि उपाध्यक्ष त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलं की हा मोर्चा कशासाठी आहे, का काढला जातोय, मतदारांना हे सगळं तुम्ही जाऊन सांगितलं पाहिजे, घरोघरी जाऊन सगळ्या गोष्टी पटवून देता आल्या पाहिजेत। ज्या पद्धतीनं मतदार याद्यांचा गोंधळ सुरू आहे, या गोंधळाच्या बाबतीत प्रमुख विरोधी पक्षांनी जे काही निवडणूक आयोगाच्या कामावरती आक्षेप घेत 1 नोव्हेंबरला मोर्चा जो आहे हा आयोजित केलेला आहे आणि हा मोर्चा अत्यंत मोठ्या संख्येनं झाला पाहिजे, याचे परिणाम थेटपणे दिसले पाहिजे, अशा पद्धतीचं वक्तव्य मनसेअध्यक्ष राज ठाकरेंनी बैठकीत केलेलं आहे। दुसरं म्हणजे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मतदारांपर्यंत तुम्ही स्वतः जाऊन पोहोचा, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं प्रेझेंटेशन देत राहा, सार्वजनिक वाहतूक न प्रवास करताना उघडपणे तुमची मतं जी आहेत ही मांडली पाहिजेत आणि ज्या पद्धतीनं मतदार याद्यांमध्ये हा सगळा गोंधळ चालू आहे या गोंधळाबाबत उघडपणे तुमची मतं तुम्ही मांडली पाहिजे, अशा पद्धतीच्या सूचना मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी नेत्यांना दिलेल्या आहेत। मुंबई शहर अध्यक्ष, मुंबई शहर उपाध्यक्ष सगळ्यांना या सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे आता आजपासून मनसेकडनं एक वेगळ्या पद्धतीचं कॅम्पेन जे आहे ते सुरू होईल, कारण का आज आदित्य ठाकरे हे या मतदार यादींच्या गोंधळांवरती त्यांच्या मेळाव्यात प्रेझेंटेशन देणार आहेत। त्यामुळे अवघे 2 ते 3 दिवस 1 नोव्हेंबरच्या मोर्चाला राहिलेले आहेत आणि हा मोर्चा अधिक ताकदीनं करण्याचा मनसुबा जो आहे हा दोन्ही प्रमुख पक्षांच्या नेत्यांचा आपल्याला पाहायला मिळतो। एकीकडे राज ठाकरे आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्याकडनं या मोर्चाची बांधणी जी आहे ही केली जाते। सातत्यानं या मोर्चाच्या बाबतीत बैठका ज्या आहेत या होत आहेत, याच बैठकांना धरून आज मनसेअध्यक्ष राज ठाकरेंनी नेते, उपाध्यक्ष, सरचिटणीस, मुंबई शहर अध्यक्ष यांची एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये त्यांनी स्पष्टपणे आदेश दिलेले आहेत की जितका होईल तितक्या लोकांपर्यंत पोहोचा, मतदारांना त्यांच्या बाबतीत काय घडतंय हे समजून सांगा आणि आपली भूमिका काय आहे आणि हा मोर्चा कशासाठी आहे हे सुद्धा पटवून द्या, अशा पद्धतीच्या सूचना थेट मनसेअध्यक्ष राज ठाकरेंनी या बैठकीत दिलेल्या आहेत। त्यामुळे आज आदित्य ठाकरे नेमकं काय मेळाव्यामध्ये कशा पद्धतीनं प्रेझेंटेशन करतात आणि या प्रेझेंटेशन नंतर मनसेचे कार्यकर्ते मतदारांपर्यंत कशा पद्धतीनं पोहोचतात हे पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे। दीपाली, निश्चितच विशाल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।